नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे। तिथेच सांगलीत मिशन लोटसला चकवा देत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील विराजमान झाल्या, तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली। निवड प्रक्रियेच्या वेळी शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहात गैरहजर होते, तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता। मात्र 34 मतं मिळवत संगीता पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या। महाविकास आघाडीच्या संख्याबळापेक्षा अधिकची 4 मतं मिळाली, त्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या ऑपरेशन लोटसचा पार धुव्वा उडाला। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत भाजपसह महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठा दावा केला। माजी खासदार संजय काका पाटील यांनी पडद्यामागून छुपी मदत केल्याचा दावा जयंत पाटलांनी केला। भाजपच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत याची सर्व माहिती आम्हाला मिळत होती। या दाव्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। सगळे सदस्य एके ठिकाणी गेलेले, तर आमच्याकडे आलेले सदस्य स्वतःहून आलेत का हे बघा म्हणून तपासण्यासाठी रात्री 3:30-4 वाजता त्यांना जाऊन खोलीतनं उठवणे, महिलांना उठवणे, पोलिसांनी थोडंसं गमती जमती केल्या। ठीक आहे, ह्या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधी आमची ही सगळी आम्ही संघटित झालो। आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून।